चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 9व्या तिथीला रामनवमी साजरी केली जाते. रामनवमी म्हणजे प्रभू रामांचा जन्मोत्सव. चला जाणून घेऊया या वर्षीची रामनवमी कधी आहे, तसेच मुहूर्त आणि पूजाविधी. रामनवमीचे पर्व भगवान श्रीरामाच्या जन्मोत्सवाच्या रूपात साजरे केले जाते. वाल्मिकी रामायणानुसार भगवान श्रीरामाचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला कर्क लग्नात आणि अभिजात मुहूर्तावर झाला होता. रामनवमीचा चैत्र महिन्यातील नवरात्रीचा अखेरचा दिवस असतो. रामनवमी फक्त भारतातच नाही तर जगभरात साजरी केली जाते. यावेळी नवरात्रीची सुरुवात 9 एप्रिलला होत आहे. चला जाणून घेऊया रामनवमी कधी आहे. रामनवमी केव्हा आहे? पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवमी तिथीचा प्रारंभ 16 एप्रिलला मंगळवारी दुपारी 1:23 होईल आणि नवमी तिथी 17 जानेवारीला दुपारी 3:15 असेल. उद्या तिथीत नवमी तिथी असल्याने रामनवमी 17 एप्रिलला साजरी होईल. 17 एप्रिलला पूर्ण दिवस रवियोग असणार आहे. भगवान श्रीरामांची कृपा व्हावी यासाठी या दिवशी रामायण पाठ आणि रामरक्षा स्तोत्र यांचे पठण करावे. असे केल्याने जीवनात सुखसमृद्धी राहील. या दिवशी भगवान श्रीरामाच्या मंदिरात जाऊन तिथे पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे. तसेच पिवळ्या रंगाच्या फुलाचा हार अर्पण करावा. घरी रामनवमीची पूजा करावी. जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरीही पूजा करता येते. पूजेसाठी सर्वात आधी लाकडी चौरंग घ्या. यावर लाल रंगाचे वस्त्र ठेवा. त्यानंतर भगवान श्रीराम, लक्ष्मण, माता सीता, हनुमान यांच्या मूर्ती गंगाजलाने शुद्ध करून चौरंगावर स्थापित कराव्यात. मग चंदनाचा टिळा लावावा. त्यानंतर अक्षत, फूल अशी पूजेची सामग्री अर्पण करावी. मग तुपाचा दिवा लावून रामरक्षा स्तोत्र, श्रीराम चालीसा आणि रामायणातील श्लोकाचे पठण करावे. तुमची इच्छा असेल तर या दिवशी सुंदरकांडमधील पाठ आणि हनुमान चालीसा यांचे पठणही करू शकता.